लोकसभेची निवडणूक जेव्हा झाली तेव्हा वेळेला अशीच बँक ही रात्री 12 ते 2 वाजता उघडलेली होती आणि त्यामुळे या बँकेमध्ये हा दुसऱ्यांदा घडतो. बँक कशी उघडेल? बँकेचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी कशाला उघडेल? आणि रात्री 2 वाजता 12 वाजता एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्याच बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते. याचा अर्थ काय समजायचं समजा. आपण बघतोय की माळेगावची जी निवडणूक आहे ही प्रतिष्ठेची केली जाते. स्वतः उपमुख्यमंत्री तळ ठोकून बारामतीमध्ये बसलेले आहेत. मुख्यमंत्री ठीक आहे त्यांना विचार. पीडीसी बँक त्या दिवशी 11:30पर्यंत उघडी होती असा आरोप रंजन तावरे यांनी केला आहे. एकंदरीत त्यांनी आचारसंहिता भंग झाल्याचा तक्रार देखील दाखल केली आहे की लोकसभेची निवडणूक जेव्हा झाली तेव्हा वेळेला अशीच बँक ही रात्री 12 ते 2 वाजता उघडलेली होती आणि त्यामुळे या बँकेमध्ये हा दुसऱ्यांदा घडतो. बँक कशी उघडेल? बँकेचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी कशाला उघडेल? आणि रात्री 2 वाजता 12 वाजता एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्याच बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते. याचा अर्थ काय समजायचं समजा. कारखान्याचे मतदार याद्या देखील तिथं सापडल्या. त्याची काही काय पडणार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.